दरम्यान उभाटाचे शिर्डीचे खासदार भाऊसाहेब वाकचौरे दिल्लीमध्ये पोहोचले। भाऊसाहेब वाकचौरेंचा फोन पुन्हा नॉट रिचेबल आहे। वाकचौरेंच्या घराबाहेरून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी जयेश सावंत यांनी। ऑपरेशन टायगरच्या चर्चेमुळे पुन्हा एकदा राजकीय वातावरण तापायला सुरुवात झालं। या ठिकाणी जे आहेत उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे काही खासदार हे जे आहेत शिंदे सेनेमध्ये जाण्याच्या तयारीत असल्याचं बोललं जात असताना या ठिकाणी यात खासदारांपैकी प्रामुख्याने जे काही नाव पुढे येतात त्यापैकी एक नाव आहे शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे खासदार भाऊसाहेब वाकचौरे। आता आपण भाऊसाहेब वाकचौरे यांच्या कार्यालय या ठिकाणी आहोत। या ठिकाणी आपण कार्यालय बघतो आहोत। या ठिकाणी सुखसुकाट पाहायला मिळतो। नेहमी या कार्यालयामध्ये या नागरिक असतील, मतदारसंघातील अनेक कामांचे जे नागरिक आहेत या ठिकाणी जे मोठी चेलपेल बघायला मिळत आहे। मात्र या ठिकाणी या कार्यालयात शुकशुकाट बघायला मिळतोय। काल खासदार भाऊसाहेब वाकचौरे हे जे आहेत हे आपल्या मतदारसंघात शिर्डीमध्ये होते आणि त्यांनी एका सप्ताहाला देखील हजेरी लावली। मात्र या संपूर्ण याच्यामध्ये त्यांच्याशी या ऑपरेशन टायगर संदर्भात बोलण्याचा प्रयत्न आपण केला। मात्र त्यावेळेस फक्त केवळ मौनता सर्वत्र साधारण म्हणून या ठिकाणी त्यांनी जे आहे तर कोणताही उत्तर या ठिकाणी दिलं नाही। आणि अचानक सायंकाळी 5 वाजेच्या सुमारास ते आहे दिल्लीकडे रवाना झाल्याची माहिती समोर आली। आणि आता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे काही खासदार हे दिल्लीत असल्याची माहिती सध्या समोर येते। त्याच पाठोपाठ राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे देखील दिल्ली दाखल झाल्याची माहिती जी आहे मिळते आहेत। अशी चर्चा देखील सुरू आहे। नेमकी या संपूर्ण या ऑपरेशन टायगरच्या चालता भाऊसाहेब वाकचौरे यांनी मौनता साधारण हे नेमकी का वापरलं, त्यांच्या या मौनाच्या मागे नेमकी काय दडलंय, आज दिवसभरात नेमकी काय घटना होतात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे। जय सावंत, जय महाराष्ट्र न्यूज करता शिर्डी अहिल्यानगर।